नमस्कार मंडळी, खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा। आणि आज आपण करत आहोत तर इथे थालीपीठ। तर हे जे थालीपीठ आहेत ते एकदम झटपट होतात। याला कोणतीही भाजणी करायची गरज नाहीये। कुठलीही वेगवेगळी डाळी म्हणा किंवा जे काही गहू तांदूळ ज्वारी जे असतं ते भिजवत घालून भाजायची अजिबात गरज नाही। एकदम पटकन होतात आणि खायला पण तेवढेच चांगले लागतात। तर थालीपीठ ही प्रचंड महाराष्ट्रीयन रेसिपी आहे आणि याचे भरपूर प्रकारही आपल्याला बघायला मिळतात। तर इथे आज एकदम सोप्या पद्धतीने आपण हे थालीपीठ जे आहेत ते बनवलेले आहेत। एकदम कमी कष्टात हे बनून तयार होतात आणि तेवढेच चवीला देखील छान लागतात। तर हे थालीपीठ बनवताना आपण ह्याच्यामध्ये पीठ घातलेले आहेत। तर ज्वारीचं पीठ आपण घातलंय, थोडंसं गव्हाचं पीठ आणि बेसन घातलं। जर तुम्हाला आणखीन कुरकुरीत ही थालीपीठ करायचं असेल तर याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ देखील घालू शकता। हे तांदळाचं पीठ त्याने कुरकुरीत होतात आणि चांगलेही लागतात। आता ही पीठ एकत्र केल्यानंतर पुन्हा याच्यामध्ये आपण आलं, लसूण, मिरची आणि पुदिना हे वाटण घातलेलं आहे। तर पुदिनामुळे ह्याची जी चव आहे ती खूप छान लागते, म्हणून पुदिना घालायचा आहे। हे वाटण घातल्यानंतर ओवा आणि जिरे कुटून घालायचे, हळद घालायचे, चवीनुसार मीठ घालायचं आहे, कोथिंबीर पण घालायची आहे आणि वरून पांढरे तीळ सुद्धा घातलेले आहेत। तर पांढरे तीळ जे आहे ते खायला तर चांगले असतातच, त्यासोबत थालीपीठात चांगले दिसतात देखील, म्हणून पांढरे तीळ घातलेले आहेत। आणि हे अशा प्रकारे आपण कागदावर थापतोय। जर तुम्हाला कागदावर थापायचं नसेल तर तुम्ही कुठल्याही रुमालावर किंवा फडक्यावर थापू शकता आणि नंतर भाजायचे। आणि इथे असं कुठल्याही तव्यावर हे व्यवस्थित तेल लावून भाजून घ्यायचं आहे। तर त्या थालीपीठासोबत खूप काही खातात, म्हणजे अगदी लोणचं, चटणी, दही याच्यासोबत हे थालीपीठ चांगलं लागतं। पण आज इथे आपण ही चवळीची भाजी जी आहे ती केलेली आहे। तर आम्ही चवळीच्या भाजीसोबत हे थालीपीठ खातो, त्यासोबत दही तर असतं आणि असंही हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं। किंवा अगदी मधासोबत सुद्धा लोक खातात थालीपीठ, तेही चांगलं लागतं। तर तुम्ही कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला हे थालीपीठ आवडते की नाही आणि तुम्ही ते कशासोबत खाता। जर तुम्हाला डिटेल्ड रेसिपी हवी असेल तर तेही नक्कीच कळवा। तर इथे आपलं ताट जे आहे आजचं ते तयार आहे। थालीपीठ झालेले आहे, ही चवळीची भाजी आणि इथे दही सुद्धा घेतले आपण सोबत। तर हे जे थालीपीठ आहेत ते कसे वाटतात हे नक्की कमेंट करून कळवा। याची डिटेल्ड रेसिपी जर तुम्हाला हवी असेल तरीही कमेंट करून नक्कीच कळवा। चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि भरपूर शेअर करा। व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।